जातीयवादाच्या विळख्याला झुगारून देत हिंदू मुस्लिम ऐक्याचा आणि समतेचा संदेश देण्यासाठी सोलापूर पुन्हा एकदा सज्ज झाले आहे। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने विजापूर वेस येथे मानाच्या 7 नंदीध्वजांचे आणि पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले। पुष्पवृष्टी करत आणि मानकरी हिरेहब्बूंचा सत्कार करत मुस्लिम बांधवांनी ही समतेची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपली। भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम आज 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी हिरेहब्बू वाड्यातून 7ही मानाचे नंदीध्वज मार्गस्थ झाले होते। हे नंदीध्वज विजापूर वेस परिसरात येताच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत हर हर महादेव आणि एकताच्या जयघोषात त्यांचे स्वागत केले। केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे तर माणुसकीचा धर्म श्रेष्ठ हे सांगण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो। राजमाता जिजाऊ आणि हुतात्म्यांना अभिवादन याच दिवशी राजमाता जिजाऊंची जयंती आणि सोलापूरच्या 4 हुतात्म्यांचा स्मृतिदिन असल्याने या सोहळ्याला एक वेगळीच धार प्राप्त झाली होती। महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजातील जाती तेढ नष्ट करून एकोप्याने राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। हिंदू मुस्लिम एकता टिकावी आणि सोलापूरच्या मातीतील समतेचा सुगंध देशभर पसरावा हाच आमचा उद्देश आहे। शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान व जिल्हाध्यक्ष म शफीक रचबरे उपस्थित मान्यवर या सोहळ्यात शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म शफीक रचबरे यांच्यासह राजू हुंडेकरी, बशीर सय्यद, तन्वीर गुलजार, गफूर शेख, रिजवान शेख, रियाज पैलवान, सादिक मुजावर, अनिल उकिरडे, मुख्तार लालकोट, सरफराज शेख आणि मौला शेख यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर शहर हे सर्व जाती धर्माचं एकत्रितपणे गुण्या गोविंदानं नांदणारं शहर आहे आणि या शहराचं वैशिष्ट्यपूर्ण यात्रा म्हणून आपण गड्डायात्रेकडे पाहतो। या गड्डायात्रेचं आज पहिला दिवस आहे। आज मानाच्या 7 नंदीध्वजांची मुस्लिम बहुल असलेल्या विजापूर वेसमध्ये आगमन झाल्यानंतर मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे वतीनं आमच्या मुस्लिम मावळ्यांनी त्यांचं पुष्पवृष्टी करून त्याचबरोबर पालखीला हार अर्पण करून त्याचबरोबर हिरेहब्बू मानाचे हिरेहब्बूंना मालार्पण करून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि जो एकतेचा संदेश आहे तो संदेश देण्याचं काम आमच्या मुस्लिम ब्रिगेडकडून मागील 20 वर्षापासून सातत्याने चालू आहे आणि हाच एक प्रकारचा आदर्श म्हणजे आपण सारे एक आहोत आणि या भारताचे या सोलापूरचे सुपुत्र आहोत। गुण्या गोविंदानं राहूया आणि एकमेकांना सहकार्य करूया ही जी भावना आहे ही भावना आमचे शहराध्यक्ष आणि या संयोजनाचे संयोजक हाजी मतीन बागवान गेल्या अनेक वर्षापासून राबवतात आणि आम्ही सर्व मावळे त्यांना साथ देतोय आणि सोलापूरकरांची ही यंदाची गड्ड्याची यात्रा निर्विघ्नपणे सुखरूप पार पाडावी एवढी या ठिकाणी मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो। मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने तसेच सोलापूर शहरातील तमाम शांतताप्रिय मुस्लिम बांधवांच्या वतीने आज या सोलापूर शहरातील विजापूर वेस या भागामध्ये 900 वर्षाची परंपरा असलेल्या गड्डा यात्रेनिमित्त सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला 68 लिंगांना तैलाभिषेक करण्याचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम तैलाभिषेक करून सर्व नंदीध्वज या विजापूर वेसमध्ये चौकामध्ये आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या 16 वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ही पुष्पवृष्टी करत आहोत आणि त्यानिमित्ताने आजही आम्ही छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीनभाई बागवान तसेच जिल्हाध्यक्ष शफीकभाई रचबरे तसेच मुस्लिम ब्रिगेडचे सर्व मुस्लिम मावळे आणि सोलापूर शहराचे माजी महापौर आरिफबाई शेख तसेच मुबीनबाई व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शांतताप्रिय मुस्लिम बांधव आज आम्ही या विजापूर वेसमध्ये आगमन सर्व नंदीध्वजांचं आगमन झाल्यानंतर त्या नंदीध्वजावरती ब्रिगेडच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली आणि ही पुष्पवृष्टी करण्याचा एकच उद्देश म्हणजे सोलापूर शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण भारत देशात